नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रासह देशभरातील BMS, BHMS, BUMSच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जी ऑफिशियल नोटिफिकेशन जे आलेलं होतं, ज्याच्यासाठी डेट जी वाढलेली होती ती 10 डिसेंबरपर्यंत वाढलेली होती. यानुसार त्या राज्यांनी आपल्या सोयीनं सगळीकडचे राऊंड जे आहेत आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. या संदर्भाने महाराष्ट्राचा ऑलरेडी राऊंड पहिला 5वा राऊंड जाहीर झालेला आहे. याच्यानंतर जर जागा राहिल्या तर 8 तारखेला परत एक पुढचा राऊंड लागणार आहे आणि त्या मुलांना 9 आणि 10 तारखेला ॲडमिशन घ्यायचं आहे. परंतु जर महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन केलं होतं, इतर कुठल्या राज्याची प्रक्रिया केलेली नव्हती आणि आता रिपीट करायचं नाही आहे, तर एक राज्य असं आहे की जिथं अजूनही रजिस्ट्रेशन आपल्याला उपलब्ध आहे. MP चं रजिस्ट्रेशन ऑलरेडी संपलेलं आहे, कर्नाटकचं ऑलरेडी संपलेलं आहे, UPचं संपलेलं आहे. पण एक राज्य म्हणजे पंजाबमध्ये अजूनही रजिस्ट्रेशन उपलब्ध असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी असेल, पॅकेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर 12 लाख रुपयापर्यंतचं पॅकेज असेल, इयरली फीस भरण्याची सुविधा उपलब्ध असेल, हॉस्टेल मेस उपलब्ध असेल, ते ॲडिशनल असणार आहे. तर 12 लाखापर्यंत ज्यांचं BMSसाठीचं बजेट आहे असे मुलं या संधीचा लाभ घेऊ शकतात. याच्यामध्ये एक फार मोठा प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे असा आहे की अनेक मुलं वेगवेगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत होते, परंतु नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोटीस आली होती, पण कट ऑफ रिड्यूस झाला नाही. पण अजूनही कट ऑफ रिड्यूस होईल का नाही त्या बाबतीतले कुठले ऑफिशियल डिटेल्स उपलब्ध नाही. तर अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या मुलांना विशेषतः रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये SC ST OBC या मुलांना 113+ गुण असेल तर, आणि ओपन कॅटेगरीच्या मुलांना 144+ गुण असेल तर या मुलांना पंजाब राज्यामध्ये ॲडमिशन करता येणार आहे. तेही नियमानुसार पहिले रजिस्ट्रेशन होईल आणि युनिव्हर्सिटी लेवलला जो राऊंड होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकली प्रेझेंट राहून तो राऊंड अटेंड करून त्या ठिकाणी तुमचे ॲडमिशन होणार आहे. सो जर आपल्यापैकी कुणी इच्छुक असेल की ज्या मुलांचं 12 लाखापर्यंत BMSचं बजेट आहे, अर्थात काउन्सिलिंग फीस, कन्सल्टन्सी फीस ही वेगळी असणार आहे, परंतु 12 लाख हे कॉलेजचं बजेट सांगतोय. जर आपली तयारी असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क करा. कारण सध्या विषय असा आहे की पंजाब आपल्यापासून बरंच दूर राज्य आहे. फ्लाईट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या इंडिगोचा इश्यू सुरू आहे, त्यामुळे इतर ज्या काय एअरलाईन्स कंपनीज आहेत त्यांनी खूप तिकीट दर वाढवलेले आहेत. तर पंजाबला पोहोचायचं सोपा पर्याय असाच आहे की उद्या दुपारी निघावं लागणार आहे. म्हणजे उद्या 7 डिसेंबर असेल, रविवारचा दिवस असेल. उद्या दुपारी जर तुम्ही इथून निघालात संभाजीनगरहून तर परवा रात्री लुधियानाला पोहोचता येईल 8 तारखेला, आणि त्या ठिकाणी कॉलेजची गाडी पिकअप करेल विद्यार्थ्यांना, पालकांना, आणि 9 तारखेला ते तुम्हाला संबंधित युनिव्हर्सिटीमध्ये प्रेझेंट करतील, जे काय फिजिकल रिपोर्टिंग आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणीच तुमचं ॲडमिशन होईल. सो वेळ अतिशय कमी आहे. ज्या मुलांना रिपीट करायचं नाही आहे किंवा महाराष्ट्राच्या राऊंडची आतापर्यंत वाट पाहिली, महाराष्ट्रात मिळालेलं नाही आहे किंवा आता रिपीटचा पण विचार नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये एक चांगली संधी आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध आहे, हा एक फार मोठा प्लस पॉईंट आहे. आणि कट ऑफ रिड्यूस होईल की नाही होईल या बाबतीत खूप दुविधा आहे. कारण जेव्हा नोव्हेंबरला नोटीस आली तेव्हा असं अपेक्षित होतं की आठवड्याभरात कट ऑफ रिड्यूसच्या गाईडलाईन येतील, पण अजून आल्या नाही. तर यानंतर त्या येतील का, ते गाईडलाईन येईल का, त्याच्यानंतर गाईडलाईन आली तर सीट्स उपलब्ध असतील का, सीट्स उपलब्ध असले तर ते BMSचे असतील का, आपल्या सोयीच्या लोकेशनला असतील का, हे फार मोठे पुढचे प्रश्न आहेत. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये जर एखाद्याला आता ॲडमिशन प्रक्रिया लांबू द्यायची नाही आहे, ॲडमिशन घेऊन विषय संपवायचा असेल, तर ही एक अतिशय उत्तम अशी संधी आहे. तर माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी UPसाठी रजिस्टर होते, जे कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत होतो मी. मुली होत्या, मुलं होते, पण कट ऑफ रिड्यूस होत नसल्यामुळं जे रिझर्व्ह कॅटेगरीतले मुलं आहे, ज्यांना 144+ गुण नव्हते पण रिझर्व्ह कॅटेगरी आहे, तर अशा मुलांची आपण आता पंजाबमध्ये ॲडमिशन कन्वर्ट करतोय. त्यांना आपण बोललो आहे, ते तयार पण झालेले आहेत, कारण वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही कुणालाही, आणि बजेटही रिजनेबल आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्यापैकी कुणी इच्छुक असेल त्यांनी तात्काळ ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा. पूर्ण माहिती आपल्याला फोनवरच देऊया आपण, प्रत्यक्ष नाही येणं शक्य झालं तरी चालेल. त्यासाठी आवश्यक कुठले डॉक्युमेंट्स लागतील त्याची एक PDF तुमच्याकडनं आम्ही मागू, ती संबंधित कॉलेजला शेअर करू, ते रजिस्ट्रेशन प्रक्रिया करतील, आणि बाकी जे काय कम्युनिकेशन असेल ते तुम्हाला 1 to 1 दिलं जाईल, आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला पुढे प्रोसीड करता येईल. सो जे इच्छुक असतील त्या मुलांनी तात्काळ संपर्क करा, असं आपल्याला या ठिकाणी मी आवाहन करतो. अर्थात या प्राप्त परिस्थितीमध्ये
ही शेवटची संधी आहे असं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि ज्यांना वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही आहे त्या मुलांनी जे तर अगदी तात्काळ या संदर्भाने निर्णय करणं अपेक्षित आहे. पंजाब दूर जरी असलं तरीही आपल्याकडनं छत्रपती संभाजीनगरहून जी ट्रेन नांदेडवरनं येते ती सचखंड अमृतसरला जाते, तर ती लुधियाना होऊन बाकी बऱ्याचशा लोकेशनला कव्हर करते. तर ठीक आहे, ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे, थोडंसं काही बसचा प्रवासही वाटायला येईल, परंतु वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल तर एक चांगली संधी आहे. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तात्काळ ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे जे काही नंबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल तुम्ही तात्काळ संपर्क करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.